अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। रायगड जिल्हा परिषदेने या ठिकाणी हा मदतीचा हात आता देऊ केलाय। वळूया पुढल्या बातमीकडे। पावसानं ओढ दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे। हिंगोलीमध्ये गणेशपूर, भानखेडा या भागात मात्र भीषण पाणी टंचाई आहे। शेतात लागवड केलेल्या पिकांना अक्षरशः ठिबकाद्वारे पाणी देण्याची वेळ आलेली आहे। पाणी नाही, आता काय करावं आम्ही? 1.5 महिना झाले पेर झालेला, झेंडू लावलेला आहे, तरी पण आम्ही थोडं थोडं पाणी बोरचं मोटरचं टाकून आम्ही चालू करायला लागलो। गेल्या वर्षी 7 ते 8 जूनलाच पाणी पडला, यंदा काय पाणी पडलेलं नाही आणि काहीतरी पाणी पडला त्याच्यावर आम्ही पेरणी केलेली आहे। तरी ही पेरणी सगळं सुकून झालं आणि झेंडूला फक्त थेंब थेंब पाणी द्यायलो आम्ही। आज रोजी अशी परिस्थिती झाली की शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे। काय करणार? आत्महत्या नाही करणार तर काय करणार? आता माझ्या मुलीचं लग्न झालंय, मी बँकेचे कर्ज उचललेत, आता हे कर्ज फेडायचे कशाने? आणि त्यातल्या त्यात निसर्ग सुद्धा शेतकऱ्यावर कोपलाय असं जाणवतंय मला तर असं वाटतं की निसर्ग, सरकार तर साथ देईच ना, पण निसर्ग सुद्धा साथ देत नाही। ची आता पुन्हा एकदा चौकशी होणार का अशी चर्चा आहे। कारण आणखीन एक संकट, इंडियाज गॉट लेटंट मधील कलाकारांना दंड आहे। समय रैना अलाहाबादियाला 3 लाखांचा दंड आहे। रुग्णांची खिल्ली उडवल्याचा आरोपही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।